न्यायालयामध्ये न्यायाच्या दारात बसतात, काय मागणी? सर मी 15 दिवसापासून म्हणजे जामीन फेटाळल्यापासून वाट बघते आणि कंटिन्यूअस फॉलोअप पण घेते की काय झालं सर. तर मला ते सांगतायत की लोकेशन भेटलं आहे, आम्ही प्रोसेस चालू आहे, पण ते अपेक्षित उत्तर नाही ना. तुम्ही साधा आरोपी 2 दिवसात 1 दिवसात अटक करता, मग 15 दिवस वाट बघून पण आरोपी आज अटक होत नाही. त्यामुळे मला उपोषण करण्याची वेळ आली सर. माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या लहान लहान मुलांसोबत आज मला रस्त्यावर उतरावं फक्त न्यायासाठी सर. मला एवढी धडपड करावी लागते. पोलीस अधिकारी आले होते, त्यांच्यासोबत संवाद झाला. सर काही मला आश्वासन भेटलेलं नाही. उलटं त्यांनी की तुम्ही इथंच बसला तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, हे शब्द मला बोलले जातात. मला म्हणजे मला न्याय देण्याऐवजी ते मला म्हणले तुम्ही जो असता तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू शकतो. आता काय पाऊल असणार आहे पुढचं? तर पुढचं मला आज संध्याकाळपर्यंत आरोपी अटकेत आलं पाहिजे आणि जोपर्यंत आरोपी अटक येत नाही मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. आणि सर गृहमंत्र्याला आणि आपले सुमित्राताई मला एवढीच मागणी आहे की एक बहीण म्हणून माझी मदत करावी आणि आरोपी तात्काळ अटक करून त्याच्यावर SIT स्थापन करावी.